सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचं अभिनंदन। मी कधी लाईव्ह झालो नाही किंवा कोणा बोललो नाही मी आतापर्यंत, प्रथम मी लाईव्ह येत आहे। तरी मला एवढेच सांगायचं आहे की गायसमुद्रे साहेबांनी मला 2 महिन्यापासून माझ्या संबंधात होते, बाई त्याला प्रश्न आहे असा असा, मला मदत करा। मी त्यांना एकच सांगितलं होतं की गायसमुद्रे साहेब, माझ्या कुटुंबावर आतापर्यंत 50-1 केसेस झालेल्या आहेत या चळवळीमध्ये, मी थकलो पुन्हा आणि मी आता तुम्हाला मदत करू शकत नाही। तुम्ही निर्मले साहेब कोणाकडे जाऊन काय मदत घ्यायची घ्या, आता मी येऊ शकत नाही। तर मी त्यांना टाळत राहिलो साहेबाला। गायसमुद्रे साहेब पुन्हा माझ्याकडे येऊ लागली। पुन्हा मग ते पोलीस पुन्हा बोलल्यानंतर त्यांनी मुंबईहून मला फोन केला, मला फक्त पोलीस स्टेशनला या, माझ्याकडं पोलीस स्टेशनला येऊन मला फक्त मदत करा बा, पोलीस मला काही म्हणतील। मी साहेब तुमच्या संग पोलीस स्टेशनला येतो। आणि मी गेलो पोलीस स्टेशनला त्यांच्यासोबत बोलले आणि ते आल्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सांगितलंच, मी तिथं बोललो नाही काही कोणाला, पी.आय. साहेबाला बोललो नाही। काय चर्चा चालली तिथं की निर्मले साहेब आणि गायसमुद्रे साहेब दोघांची चर्चा झाली साहेबासोबत, मी ऐकून घेत राहिलो आणि मी तिथं त्यांना काही प्रतिक्रिया दिली नाही। मग मला 8 दिवसानं मला पुन्हा फोन केला गायसमुद्रेनं की बाबा मला मदत करा, तुम्ही याच्यामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल व्हायला आहे आणि तुम्ही मला झेंडा उतरण्यासाठी मदत करा। मी गेलो त्याच्यासोबत, गेलो निर्मले साहेब आम्ही, आणि तेवढीच मदत केली त्याच्याकडं गायसमुद्रे। आणि गायसमुद्रे मला सांगू लागले की बाबा मी पंचशीलकडे 15 दिवसापासून कागद दिले, त्याची काय करायचे करा। पंचशीलकडे गेलो म्हणले, मी शंकर महाजनकडे गेलो म्हणले, नांदेड या वंचितचा अध्यक्ष आहे, त्यांनी मला मदत केली नाही। तुम्ही मला पोलीस स्टेशनला या, मी त्याच्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यासोबत, त्याला मदत म्हणून गेलो। याच्या व्यतिरिक्त माझा आणि गायसमुद्रेचा काही संबंध नाही। आणि त्याने कसं मॅनेज केलं, किती पैसे घेतले, काय नाही हे मला माहीत नाही। आणि मी याच्यामध्ये कुठंच माझा संबंध नसताना विनाकारण जातीय द्वेषातून म्हणजे पंचशील कांबळे त्याला कसं हरवलं इथं नगरपालिकेमध्ये, नगरपालिकेला आम्ही विरोधात होत्या, त्याचं डिपॉझिट जप्त केलं, त्या द्वेषापोटी ते आरोप करायले। आणि प्रताप पाटलाचा मी एक कार्यकर्ता आहे, प्रताप पाटलाचा, चिखलीकर साहेबाचा, त्याच्यामुळं प्रताप पाटलाची बदनामी करीत राहील। ही प्रताप पाटलाची बदनामी कुठेतरी थांबवली पाहिजे। तेवढंच बस झालं। जय भीम।